48 मार 49 50 अरे ते बघितलं का कोण आहे? ये बाळू, ए बाळू. नाने काका ये 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 बाळू कोण म्हणायचं? गावाली आहेत. राम राम. राम 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 राम. या बसा. बसत नाही जी. बाळूला बघितलं आणि आलो. येतोच आहे मी जत्रेला. अरे पर इथं काय करतो आहेस? ह्यो रामप्पा याला कुस्तीसाठी तयार करतो आहे. अकोळच्या कुस्तीला लय मोठं बक्षीस लागणार आहे या येळेला. ऐकलं का रामप्पा? बाळू तुझ्या बाण गावासाठी एक छदाम बी देणार नाही म्हणून सांगितलं आहे. काय झाले एवढे वैतागायला? हो अक्का, त्या बाळूच्या बापानं काही बी ऐकलं नाही पंचांचं. गावात एक एक करून कुणीच ऐकणार नाही. असेच सुरू राहिले तर Don't talk nonsense. Give me शांती. Tired. अयो गोऱ्या साहेबांची भाषा बोलतात की हे किती छान. अहो व्हिक्टोरिया राणीची पत्र येतात पंचसनी. आहे कुठे? तात्या, अरे एक हात लाकूड आणि 10 हात ढपली नको. अय्यो सोडत नाही बघ त्या मयप्पाला मी. सोडत नाही. अय्यो नुसते बोलून काही होणार नाही. जत्रेत असे काहीतरी करा ज्याने त्याच्यावर वचक बसेल. अय्यो वचक. अव तुम्ही जे ठरवलं आहे त्यात काय बी चूक नाही. अरे बाप, पर असं वागून कसं चालेल? फुकाफुकी पैक का उधळायचं आपण? सालभरात एकदाच जत्रा येते. आता काय खर्च करावा लागल तो करावाच लागल. पाण्यात राहून माशाची वैर कशाला? शेतात पीक पाणी नव्हतं, घाम गाळून पिकवलं आहे. आता सुखाचा घास खायचा, करीन काढून सण करायचं. गाव देवी आईची जत्रा हाय, पर आपण जितकं जमल तितकं करतोच आहे की. आणि दिस काय हाय दिसतंय ना व. आय आज आता गावातल्या माणसांची भांडण करणार. सत्य तू ग बस, मध्ये बोल न ग. बा तू बोलतोस तसंच कर. मला तर काय बी विकत घ्यायचं नाही. असं कसं? मला खेळणी घ्यायची आहेत. सत्य घेऊ की, आता ग बस. आणि बा त्या बाळाला कधी आणाय जाणार आहे? हे तुझ्या मायला विचार. काय बी झालं तरी बाळूचं नाव आहेच की. तुला काय करमत नाही का गंगे? आता जत्रा एवढी तोंडावर आली तरी बाळूचा पत्त्या नाही. ते नाही तर गावातलं कोणी बी येत नाही इथं. आता आठवण काढतात समधी. पराला का समधी सुरू होत्या. बरं चला पान वाढाय घ्या. गावकीचं काय करायचं ते मी बघतो. आणि बा तू जरा सांभाळून राहा. ती माणसं चांगली नाहीत. त्यात काय घाबरायचं? ती काय करते? अगं चला चला पान वाढायला घ्या. उठा. आजा गावदेवीला सांग तुला काय पाहिजे ते. देवी आई तुला देईल. दोनाची बाय माझी. भाईजी हा, उद्या तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे का? नाही
का आपण सकाळच्याला बाळूला घेऊन आलो असतो. मी आहे ते संग. नाही नाही तो काही यायचा नाही आणि सारखं सारखं त्याच्याकडे जायला पैक काय वर आलं नाही. असं काय करता? येईल त्यो, मी येते आहे ना व संग. अरे पर गरज आहे का काय जायची? ते समजे त्याला घेऊन येतो म्हणले आहेत की. ते काय मला ठावं नाही. बाळू इतकं दिवस झालं घराबाहेर आहे. आता तिथनं आणि कुठं निघून गेला तर कितीला पडल? आधीच काय काय घडतं हाय बघता आहे ना व. आणि मग बाळ्या इथे येऊन काय करणार आहे? त्यो काय करणार नाही, पण मला समधी माझ्या जवळ पाहिजे आहे. आणि तुम्ही येणार नसाल तर मी गंगी जाऊन घेऊन येतो. तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना. हो, गावची जत्रा हाय. देवी मोर डोकं टेकलं नाही तर काय उपयोग आहे का? जाऊया. हा, पर तो जर यंदा आला नाही तर परत तो या घरात येणार नाही. हवं मान्य असेल तर सकाळी निघू. येईल त्यो. जाऊ आपण सकाळच्या. बरं, चल येतो आम्ही. वय पण आता एकदाच त्याला घेऊनच या. त्यासाठी चाललो आहे ना ग. आता असं नग व्हायला तर तुम्ही गेला आणि तुम्ही बी तिकडच थांबला. अगं असं कसं होईल? थांबायचं नाही असं ठरलं आहे आमचं. बाळूला घेऊन लागलीच परत फिरणार. हा पर बाळ मामा येते ना व. कसा येत नाही बघतो की. भरपटत घेऊन येईन मग त्याला. हवा असं का बोलता? आय बा बराबरच बोलतो हाय. तो कुणाचं ऐकत नाही म्हणजे काय? हा, आता समद्यांनी त्याच्यासाठी काय पालख्या पाठवायच्या काय? नाही तर काय, तिच्यामुळेच हाताबाहेर गेलाय ती. आधीच जातात ठेवला असतं ना, असं डोक्यावर बसलं नसतं चढून. आणि मी त्याला धाका ठेवायला लागलो काहीच काहीतरी सुरू होत. बरं आता निघायचं का? होय, त्याला काय बोललं का लगेच सेटा आहे. चला आज मी बी येऊ का? नग नग, तुझं काय काम आहे तिकडं? थांब इथंच. सत्यवा तू इथंच थांब, आम्ही लागलीच जाऊन बाळूला घेऊन येतो. हा, भीमा मी येऊस तर घरातच थांब. कुठं जाऊ नका. होय हाय मी. नका काळजी करू, तुम्ही फक्त बाळूला घेऊन या म्हणजे झालं. होय निघतो आम. चल सुंदर चल. येत येत. बर चला निघायचं का आता? भाई गंगे येतो ग. पोरांकडे ध्यान ठेव. वय बर बर चला चला चालू द्या गाडी. चल जाऊ द्या. चल तात्या आज काय आहे? तुमच्या बाची तिथी. मामूड मूर्ख. काय काय झालं? पुरणपोळी कधी खातात? पुरणपोळी पैका असेल तेव्हा खात्यात. अय्य. होळी असते तेव्हा खातात पुरणपोळी. असं आहे होय. तुम्ही खाल्ले असेल ना गपचिप. काय सांगायची त्या पुरणपोळीची चव. अय्यो अय्यो. आणि सुभद्रा आणि त्याच्यावर टाकली होती की भरपूर तूप. तिचा बाप कधी येणार आहे? ती कोणची पोरगी आहे ती नुसती दावा तरी. अय्य आधी गावात जाऊन लाकडं आणि गौऱ्या चोरून घेऊन ये. आज होळी आहे. हा, गेल्या साली मारलं होतं लोकांनी. हे गुपचूप चोरून घेऊन ये रे तात्या. हो ग, मी काकांना पत्र पाठवणार आहे. नक्की वाट बघ. हा? जा सांगितले ते काम कर. गोऱ्या चोरून घेऊन ये. घेऊन येत निघा. निघाल. सुभद्रा तू निघ. हो ग. हो ग. सुभद्रा अय्यो मला बोलावले.
बाळूची आठवण नाही राहिली नव? येते की. काय हा अवतार बाळू, जीवाला खातोस का तरी? पर हाड दिसायला लागली आहेत. ज्याची भाकर नाही खाली म्हणून असत. गंगाप्पा आलो बघ तुझ्या दारात पुण्यांदा. वयजी या की घरात. नाही नाही गंगाप्पा आत नाही येत. याला न्याय आलो. बाळ्या गाठोड बांधायची आणि कापड नसतील धुतलेली तर टाकून दे इथं. चला आमच्या संग. बाळू, आम्ही तुझं ऐकलं ना ग. मग चल बरं आता. लई दिस झालं अन गावची जत्रा बी हाय. येतच होतो आणि रामोबा आपल्या गावात येणार आहे कुस्ती खेळायला. उगलय शहाणा. तू काय कुस्ती शिकवत होता का काय? तसं नाही, त्याला सांगत होतो तू कुस्ती जिंकशील म्हणून. अरे ह्यो जिंकू दे नाही तर हारू दे. तू चल चल. बाळू, आता काय बी बोलू नका. चल बरं. रामप्पा गंगप्पा बाका नाही ऐकायचं. मी येतो आणि मी तुमची आकोळा वाट बघतो आणि मी सांगतो हा मुपा कुस्ती जिंकल. बाळू, तुम्ही होता तेव्हा लई आधार वाटत होता. असं समजा मी इथंच आहे. बाळू मी गाठोडे घेऊन येतो. बर राम राम. येत चल. येत. अरे चल चल. अगं, मी काय पंचाचा सालगडी आहे होय. राबून घेतात. म्हणजे हे होळीचं पुरणपोळी खात्यात तूप टाकून. मी लाकडं गोळा करायचे. एक लाकूड गावलं ते बी ओललंच. कवा पेटायचं. पेटायला पाहिजे. तर ह्या उन्हाच्या काळात कुठं पाव लाकडं. हा एवढी मोठी लाकडं कोणतरी सरपणासाठी काढलेली दिसतात. पण तुमच्या पायी मला चोरी करावं लागते. घेऊन जात कोणाला कळतंय. कोण आहे रे तिकडं? मांजर आहे. ठेर 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 हात. मांजर आहे. लाकडं चोरतोय? म्या नाही. सत्यवा खिडकी. नाही पण समजे कवा येणार आहेत. झालं का तुझं पुण्यांदा सुरू? अगं येते की. पर कवा? आणि बाळू मामा बी येणार आहे ना? नाही येऊन सांगतोय कुणाला? आई गेली हाय, त्याला यायलाच लागल. सत्य बाळूची आठवण काढती पर बाची कवा आठवण येते का? येते की. आणि बाळ लवकरच येणार बघ. हा कस काय? तुला काय ठाव? हा का तू बी लागली बाळू सारखं बोलाया? हा नाही तसं नाही, मला ठाव आहे.
गंगूताई सत्तीला घेऊन लागलीच आजचं. का काय झालं? देव पयत आहे. चल सत्य आज चल. अरे त्याला काय होते हा? देवापाच्या पायावर डोकं ठेवायचं म्हणत होते. आता त्योच हिता आलाय तर येऊ दे की. नाही नाही हा आज चला. बाबी नाही घरात. ए सत्य आज चल. आवाज चला तुम्ही. चला 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 या हो. ए भीमा दार बंद कर. चला चला या की लवकर. हा येते. ए भीमा भीमा ए दार उघड. अरे दार उघड. ए भीमा दार उघड. गंगे तुझा पोरीला घेऊन बाहेर ये. अरे देवापास चौथा आला आहे. भीमा गंगे दार उघड. मला तिच्या पायावर फक्त एकदा डोकं टेकायचं आहे. हे बंगलो तो बाळू आणि मायाप्पा नाही आहेत घरात. म्हणजे हीच येळ आहे आपल्याला. बंगलो काय बी कर पण देवी आईला घरातून बाहेर आण. देवी आई देवी आई देवी आई असं वागू नका माझ्या संग. मी शेवटचं सांगतो आहे दारोकर. अरे एवढं जीव तोडून वरडतायत. उघडा की दार. काय झालं हा? पायावर डोकं ठेवायचं म्हणतो हाय. बा आल्यावर बघू. हा तर अजिबात दार नाही उघडायचं. आय मला लय भ्या वाटत. सत्य काय होणार नाही. हा हा पण काय बी झालं तरी दार नाही उघडायचं. देव्या देवी आई हे बंगलो चल 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 जायचं आहे आपल्याला. चल. हा हा? आता काय झालं? देवी आईला घेऊन जायचं नाही भाई. आपण पुण्याला येऊ. आता चल पहिला बाहेर. हवा परल्या देवीला इथून. अरे चल म्हणलं ना का तुला मरायचं आहे का? चल चल.